पण मग जे महाराष्ट्रामध्ये गेल्या दीड दोन वर्षांमध्ये जी दोन मोठी बंड बघायला मिळाली, मग ती बंड कशासाठी होती असं तुम्हाला वाटतं? भाजपला मतं पाहिजेत म्हणून ती बंड झाली आहेत असं अजिबात नाही. त्यांना काही योजना, जसं की आता धारावी पुनर्वसन योजना अडाणींना देणं 2400 अगोदर, अशा काही पॉलिसी डिसिजन्स मी 10 गोष्टी सांगेन. आणि काही ठिकाणी फोन टॅपिंग प्रकरणात एक अधिकारी अडकल्या होत्या, त्यांची मुक्ती करणं किंवा अजून काही गोष्टी त्याच्यात होत्या त्या सगळ्या नीट करणं, यासाठी ताबडतोब सत्ता हवी होती. तर इलेक्शन नसल्यामुळे ताबडतोब सत्ता येऊ शकत नव्हती, त्यामुळे ते बंड आणि फुटत पडली. पहिली गोष्ट, हा पहिला भाग झाला. दुसरा भाग असा की प्रादेशिक पक्ष कमजोर करणं हे भाजपचं तत्व आहे. मुळात भाजप वन नेशन वन स्टेट, तर भारत हा एक राष्ट्र असं नाही, युनियन ऑफ स्टेट्स आहे. म्हणजे भारताला जर तुम्ही जबरदस्तीने एका ह्याच्यात कोंबायला गेलात तर ते अखंड होण्याऐवजी शतखंड होईल. कारण तो त्याचा स्वभाव नाहीये. आपल्यामध्ये, आपल्या एकतेमध्ये वैविध्यता आहे. म्हणजे ती वैविध्यता हे आपलं सौंदर्य आहे आणि तो आपला शरीर रचना आहे भारताची. ती जर डिसेक्ट केली, जी RSS आणि BJP आत्ता करते, त्यांना गंमत येते आणि त्यांना पॉवर मिळते म्हणून, त्याने भारताच्या मोठ्या प्रमाणावरचा ज्वालामुखी उसळणार हे नक्की. आता भारत फ्रोझन आहे, कम्प्लीट शांत झालेला आहे. तुम्ही बघा, सुनामी येण्या अगोदर जसा समुद्र शांत होतो तशी ही शांतता आहे. सुनामी येणार हे नक्की, आणि ती भयानक असणार आहे. त्याच्यामध्ये भाजप RSS वगैरे सोडा, पण आपण सगळे कोलॅटरल डॅमेज सर्वांना होणार हे निश्चितपणे. त्यामुळे आता ज्या पक्षांमधल्या फुटी आहेत त्या छोट्या छोट्या गोष्टी, जसे सहकार क्षेत्रावर त्यांना कब्जा मिळवायचा, त्यांना जिथे पैसे आहेत तिथे डाका टाकायचा, तर ते सगळं करायचंय म्हणून हे सगळं केलं. नाही तर बघा, आता एकनाथ शिंदे गट त्यांच्याबरोबर आला, अजितदादांना फोडण्याची काही गरज नव्हती. तिथे जर तुम्हाला दिसतं की मतांसाठी अजितदादा कशाला पाहिजे, किंवा अजितदादांनी असं काय प्रूव्ह केलं अगोदर की त्यांनाच मतं मिळतात, ती शरद पवारांना पण मिळत असतील ना, कोणाच ठाऊक पुढे ठरेल ते. त्यामुळे तुम्ही असं समजू नका की कुठचाही पक्ष ते फोडतात ते मतांसाठी फोडतात. आता मध्य प्रदेशमध्ये बघा, ज्योतिरादित्य सिंधियांना फोडून त्यांनी सरकार आणलं. त्यांना काही पॉलिसी बदलायच्या होत्या आणि उद्योगपतींना काही द्यायचं होतं म्हणून आणलं. ज्योतिरादित्य सिंधिया हा त्यांच्या दृष्टीने युटिलिटी नाही. मग मी मगाशी जे थिअरी सांगितली, त्यांना कुठे मुख्यमंत्री बनवलं, त्यांना काय बनवलं, त्यांना काय बसवलंय सिंधियांना. तर त्यांनी आणि मतही खूप आणली, अशातलाही भाग नाही. ती मतं आपण टाकतो ती ग्राउंड लेवलला, आणि त्यांना भाजपला मिळणारी मतं याच्यात काहीच संबंध राहिलेला नाही. त्यामुळे याच्यामध्ये विदेशी हात पण आहे, पण त्याच्यावर आपण फार जाऊन, तुम्हाला पॅगॅसस बद्दल माहितीच आहे, त्यामुळे मी काय ते नवीन सांगावं असं नाही, सगळीकडे बोलून झालं. तर जगात तर तुम्ही पेगासस वापरू शकता, आणि पेगाससची ताकद विलक्षण आहे. चंद्रयान इथून ऑपरेट करू शकतं, तर EVM काय चीज आहे. आणि लोक वेड्यासारखे वागतात. आपल्याकडे बऱ्याचदा विरोधी पक्षाचे कार्यकर्ते असे ते EVM ठेवले तिथे पहारा देतात. अरे तू पहारा इथे दिला म्हणून मी तो TV ऑफ करू शकत नाही का? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.